नमस्कार मंडळी. तर आजसुद्धा आपण नेहमीप्रमाणेच खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की रेसिपी काय बनवणार आहोत. पण खूप जणांना जसे की गावाकडे वगैरे ही रेसिपी माहीत नाही. तर त्यासाठी अगदी छान अशी रेसिपी, वरतून कुरकुरीत आणि आतूनसुद्धा अगदी छान अशी मऊसूत, तसेच हे आवरण जे आहे ते पूर्णपणे तेलामध्ये सुटू नये त्यासाठी काय काळजी घ्यायची आहे, किंवा अगदी म्हणजे ते पूर्णपणे सुरण कसं असतं वगैरे हे सगळंसुद्धा दाखवलं जाणार आहे. काही म्हणजे गावाकडच्या लोकांना माहीत नसतं, तर हे कसं बनवलं जातं, हे कसं खाल्लं जातं, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. ह्याची टेस्ट म्हणाल तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे. ही रेसिपी अगदी तुम्ही अशी जरी हिंडत फिरत खाल्ली तरीसुद्धा पटकन संपून जाईल. तोंडी लावण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे, झटपट होणारी आहे. तर चला मग रेसिपीला कुठेही न वेळ घालवता अगदी पटकन सुरुवात करूया. इथे बघा सुरण घेतलेलं आहे अर्धा किलो. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे या पद्धतीचं सुरण असतं. तर ही सगळी जी माहिती आहे ती खास करून खूपशा लोकांना माहीत नाही सुरण म्हणजे, तर त्यांच्यासाठी आहे. तर बघू शकता या पद्धतीचं सुरण असतं. आणि हे सुरण बघा एक प्रकारचं कंदमुळंच आहे ते. तर जमिनीमध्ये असतं आतमध्ये. तर इथे बघा आता म्हणून तर त्याच्यावरती जास्त हा चिखल असतो. आणि आता हे आपल्याला काय करायचं आहे, फक्त जो वरचा भाग आहे चिखलाचा तो फक्त काढून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आता हा पण आपण सगळा काढून घेतलेला आहे. आता आपण पुढे काय करायचं ते बघूया. कुठे कुठे काळे डाग आहेत तर ते सुद्धा मी काढून घेते. तर इथे बघू शकता हे सुद्धा सुरीने छान असं फक्त वरचं डाग काढायचं आहे आपल्याला, जास्त सुरणसुद्धा त्याच्यासोबत काढायचं नाही. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि अशा पद्धतीनं बघा आता हे आहे असं बनवायचं नाही. आपण ह्याचे पहिलं काप करून घेऊया. अगदी तुम्हाला जसं हवं तशा आकारामध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. आता इथे तुम्ही बघू शकता की अगदी छान असे मोठे मोठेच काप आपण करून घेणार आहे. पण मोठे करत असताना काही छोटेसुद्धा होत जातात, तर काहीच हरकत नाही. तर ते सुद्धा छान आपण त्याच्यासोबत करून घेणार आहे. अगदी छान बघा या पद्धतीनं पातळ काप करून घ्यायचे. जेवढे पातळ काप असतील तेवढे छान अगदी कुरकुरीत आणि आतूनसुद्धा छान मऊसूत, वरतून अगदी कुरकुरीत, अगदी शेवटपर्यंत म्हणजे जसं की संपेपर्यंत पूर्ण काप कुरकुरीत राहतात. अगदी लहान मुलंसुद्धा हिंडत फिरत खातात. माझा यश तर अगदी मच्छीच आहे म्हणून हा खात असतो. कारण आता मार्गशीर्ष तर चालूच आहे. तर त्यामुळे थोडंसं 1 महिना त्याला खूप सारखं मच्छी वगैरे लागते. तर थोडंसं कमी आहे, म्हणजे कमी म्हणजे मार्गशीर्ष पूर्ण पाळतो. तर त्याच्यामुळे घरी काही बनवत नाही. तर मग असं काहीतरी आता परवा जे बनवलं होतं ते फणसाचं, ते सुद्धा त्याला खूप आवडलेलं होतं. अगदी त्याची टेस्ट तर मटणसारखीच झाली होती. आणि हे सुद्धा अगदी मच्छीसारखं त्याला खूप आवडतं. तर लहान मुलांना नक्कीच आवडतं. तर या पद्धतीने बनवून बघा. इथे बघू शकता सगळे काप करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला बघा हे काप जे आहे ते कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा. आणि मीठ घालून या पद्धतीने हे सगळे काप या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं केलं की पटकन शिजतातसुद्धा बघा. आणि टाईमसुद्धा वाचतो आणि करायलासुद्धा पटकन होतात. अगदी सोप्या पद्धतीनं आज मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. कधीकधी आपण कुकरमध्ये सुद्धा शिजवतो तर टाईमसुद्धा लागतो. आणि नंतर कुकर थंड व्हायला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाईम जातो. तर इथे बघा पटकन शिजतात. म्हणजे अगदी 3 ते 4 मिनटामध्ये हे छान असे मऊसूत होतात. कारण आपण पूर्ण अगदी पातळ काप करून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ते पटकन मऊ होतात, शिजतात. तर आता बघा या पद्धतीनं आपल्याला झाऱ्यावरती काढून पूर्ण पाणी निथळवून घ्यायचं आहे. आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया. राहिलेल्यासुद्धा मी आता याच पद्धतीने बघा स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये. जसं की मी जेव्हा हवे तेव्हा काढून ते पटकन
फ्राय करू शकते. आता बघा पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला ह्याच्यावरती काही सुके मसाले घालून घ्यायचे. त्यासाठी पाणी पूर्ण निथळवूनच घ्यायचं आणि तसंही पाणी पटकन निथळवून घेतलं तरी पूर्ण पाणी सुकतं. हळद घातलेली आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर बघा इथे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. धना जिरा पावडर अर्धा चमचा घातली आहे. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. चाट मसालासुद्धा घातलेला आहे आणि इथे घातलेली आहे काश्मीरी चिली पावडर जी की कलरवाली आहे. तर इथे आत्ता जो घातला तो चाट मसाला होता. तो चाट मसालासुद्धा पाव चमचा घातलेला आहे. छान अगदी या पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळे मसाले जोपर्यंत थोडंसं ओलसरपणा या सुरणला असतो तर पटकन हे सगळे मसाले या पद्धतीनं लागलेसुद्धा जातात. तर मसाले छान लागल्यामुळे आणि ते थोडंसं ओलसरच असल्यामुळे ओलावा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण जे आता पुढचं काही प्रोसेस करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आता बघा इथे आपण घेतलेला आहे बारीक रवा. तर आपल्याला कोट करायचं आहे या रव्यामध्ये. तर ते कसं ओलसरच असल्यामुळे पटकन या पद्धतीनं कोटसुद्धा होतात. तर इथे बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे बारीक रव्यामध्येच आणि इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर मी अर्धा किलो घेतलं होतं तुम्हाला बोलले, पण त्याच्यातलं मी थोडंसं साईडला काढून ठेवलं आहे आणि म्हणजे पाव किलोच्या आसपास घेऊन त्याचंच प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर इथे थोडीशी हळद घालून घेतली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून मोठा मी इथे मिरची पावडर वापरलेली आहे. म्हणजे अगदी छान असे चवसुद्धा लागते. आणि आता बघू शकता या पद्धतीनं आपल्याला हे जे ओलं सुरण आहे तर मसाला लावल्यामुळे आणि मसाला पटकन आपला सगळा ओलसर असल्यामुळे मसाला सगळा कोटसुद्धा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हे जेव्हा आपण रवा त्याच्यावरती कोट करतो तेव्हा बघा या पद्धतीनं पटकन कोटसुद्धा होतं. कुठेही तेलामध्ये सुद्धा जास्त सुटत नाही आणि छान अगदी फ्रायसुद्धा होतात. आता तुम्ही बघू शकता इथे आपण पॅन ठेवला होता. असा पसरटच पॅन ठेवायचा म्हणजे असे शॅलो फ्राय करायलासुद्धा बरं पडतं. आणि आता बघा इथे तेलसुद्धा कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये हे सुरण घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवरतीच छान असं दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडासा टाईम लागतो ह्याच्यासाठी, फक्त भाजण्यासाठी हे म्हणजे फ्राय करण्यासाठी, पण अगदी छान कुरकुरीत होतात. इथे तुम्ही बघू शकता जास्त रवा सुटतसुद्धा नाही तेलामध्ये. खूप टेस्टी होतात. आमचे तर असेच्या असे पटकन संपून गेले. जेवण होईपर्यंतसुद्धा अगदी थोडेसेच उरले होते. बाकीचे तर असेच हिंडत फिरत सगळे संपून गेले. तर असं सुरण कधी आणून खावं आणि ज्यांना कोणाला माहीत नाही आहे तर त्यांच्यासाठी खूप छान रेसिपी होते. त्यांच्यासाठी सांगते. खूप मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. अगदी ह्या पद्धतीने आपण सगळी कापं बनवून घेऊया. आणि इथे बघू शकता सगळी कापं तयारसुद्धा झालेली आहेत आपली. तर अशी ही चटपटीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. अगदी तुम्हाला जवळूनसुद्धा मी दाखवते. खूप छान कापं तयार झालेली आहेत आणि जेवढी मोठी ठेवेल आणि जेवढी पातळ असतील तेवढी छान होतात फ्रायसुद्धा आणि कुरकुरीत तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता अगदी जवळूनसुद्धा दाखवते. कोटिंगसुद्धा मस्त झालेली आहे, त्यामुळे खायलासुद्धा खूप छान लागतात. आता बघा वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली खाण्यासाठी सगळी कापं तयार आहेत. तर आता ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला नक्की बनवून बघा, करून बघा आणि कशी वाटली रेसिपी आजची ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चला आशा करते तुम्हाला आवडली असेल आजची रेसिपी. तर पुन्हा उद्या भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.